हॅलो मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। आजचा व्हिडिओ आहे थोडा हटके, कारण मी आज आलेली आहे हेअर कट करायला। अरे हो, मी आत्ताच हेअर कट केला होता, मग पुन्हा कशाला? तर मी आज माझा हेअर कट करण्यासाठी नाही, तर माझ्या मैत्रिणीचा हेअर कट करायला आली आहे। तिचे केस खूप मोठे झालेत आणि बराच वेळ झाला काहीतरी नवीन केलं नव्हतं तिने, म्हणून आज ठरवलं की चला काहीतरी वेगळं करूया। पण ॲट द सेम टाइम तिला थोडं टेन्शनही आलं होतं आणि खूप एक्साइटमेंटही होती। कसं होणार आहे, हेअरस्टाईल कशी दिसणार आहे, काहीच कल्पना नव्हती। आम्ही सॅलॉनमध्ये गेलो, मग थोडं हेअरस्टायलिस्टशी कन्सल्ट केलं की कसं हेअर कट करायला पाहिजे, कुठली स्टाईल करायला पाहिजे, कुठली स्टाईल तिला शोभून दिसेल अँड ऑल या सर्व गोष्टी। तिने सांगितलं की तिला केस थोडे शॉर्ट करायचे आहेत, पण खूप जास्त नको, म्हणजे लेंथ तिला जराही कमी करायची नव्हती, फक्त ट्रिम करायचे होते। तिचे केस छान मॅनेजेबल असायला हवेत आणि सोबतच ते क्यूटही दिसायला पाहिजेत। हे सगळं हेअरस्टायलिस्टनी नीट ऐकून घेतलं, समजून घेतलं आणि त्यानंतर तिला हेअर वॉश करायला नेलं। हेअर वॉश झाल्यानंतर ब्लो ड्राय स्टार्ट केलं। खरं सांगायचं तर तन्वी थोडी जास्तच घाबरलेली होती, तिला खूप काळजी वाटत होती। पण हे सगळं बदलाचाच भाग आहे ना, ते म्हणतात ना, चेंज इज द ओनली कॉन्स्टंट, असंच काहीचं। सो आता फायनली हेअर कट करायला स्टार्ट झालेलं आहे। हे बघा, केस कापायला सुरुवात झाली आणि आम्हाला दोघींनाही धगधग व्हायला लागली, कारण तन्वीचं खूप प्रेम आहे तिच्या केसांवरती आणि असायलाही हवं। मलाही खूप आवडतात लांब केस, मला दोन्ही आवडतात, लॉंग आणि शॉर्ट। आणि मला एवढं दुःख झालं होतं जेव्हा मी माझे हेअर शॉर्ट केले होते आणि तेही एवढे लांब झालेले असताना तिथपासनं ते एकदम शॉर्ट करणं हे माझ्यासाठी खूप कठीण होतं। म्हणूनच तन्वीची सिच्युएशन मी समजू शकते। अरे बापरे, इतके केस खाली पडले, रळकुंडी येऊन कंटिन्यू असं म्हणणं तिचं सुरू होतं आणि पूर्ण वेळ ती त्या हेअरस्टायलिस्टला सांगत होती तिला की खूप कमी केस कट कर माझे, बिलकुल मला जास्त केस कट केलेले चालणार नाही अँड ऑल। पण सोबतच तिचं हेही सुरू होतं की आता छान हलकं हलकं वाटत आहे, सुंदर वाटत आहे, हेअरकट चांगला होतोय, त्यासाठी वाट बघत होती की कधी फिनिश होतो हेअरकट आणि कधी तिला फायनल लुक कळतो आणि तिची लेंथ जराही कमी झाली नाही, यातच तिला खूप आनंद मिळणार होता। तर त्यासाठी ती खूप एक्सायटेड होती। फायनली तन्वीचा हेअरकट कंप्लीट झालेला आहे आणि आता फायनल ब्लो ड्राय जे असतं ते करणं आणि तिचे केस सेट करणं सुरू झालं होतं। आणि आता तिची लेंथ वगैरे प्रॉपर कापून झालेली होती, पण ती सॅटिस्फाय आहे की नाही हे आपण पुढे बघू। आणि तिला एवढं प्रेम आहे तिच्या केसांवरती की बघा, तिने तिचे केस इथे सांभाळून ठेवले, त्यांना म्हणत होते की फेकू नका माझे केस। जोक्स अपार्ट, आम्ही ते केस फेकले तिथेच आणि खूप सुंदर असा तिचा लुक क्रिएट झाला होता, जो की या मॅमनी केला। आता तुम्हाला एक फायनल तिचा लुक दाखवते मी, किती छान तिचे केस झाले होते। आणि जी आम्ही हेअरकट केला होता, जो हेअरकट तो होता लेयर कट आणि तिने जेवढी लेंथ सांगितली होती ना, त्या मॅमने पण तेवढीच कमी केली, खूप जास्त शॉर्ट त्यांनी केले नाही, बरोबर तिने जशी सांगितली तेवढीच लेंथ कमी करून त्यांनी तिचा असा सुंदरसा हेअरकट करून दिलेला आहे। आणि हा बघा तन्वीचा नवीन हेअरकट, काय म्हणता, कसा वाटतोय? कमेंटमध्ये नक्की सांगा। माझ्या मते एक फ्रेश आणि क्यूट लुक आलाय आणि खूप छान ती दिसत आहे। चेंज कधी कधी खूप चांगला वाटतो। थँक्यू सो मच टू ग्लॅमर सलून आणि त्यांची टीम आणि स्पेशली या मॅम ज्यांनी हेअरकट केला, खूप सुंदर आणि छान हेअरकट त्यांनी करून दिला आहे। केस तर कापून झालेत, पण आता थोडी पेटपूजा पण करायला पाहिजे, म्हणून मग आम्ही आलो इकडे। छान पाणीपुरी खाल्ली थोडीशी, मला जास्त भूक नव्हती, सो मी काही खाल्लेलं नाही आहे, कारण मी मस्तपैकी जेवण करून आली होती घरून। पाणीपुरी खाल्ल्यानंतर आम्ही गेलो मागे, एक मॅगीचं स्टॉल आहे, हा कॅम्प एरिया आहे, याच्या समोरच विद्याभारती कॉलेज आहे आणि तिथे ही पाणीपुरीची गाडी होती आणि त्याच लाईनवरती मॅगीचा पण स्टॉल होता। तर तिथे आम्ही मॅगी ऑर्डर केली, मॅगी एन्जॉय केली आणि हा दिवस आमचा इथेच एंड झाला।
असेच छान छान व्हिडिओ बघण्याकरिता माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. स्प्रेड हॅपीनेस अँड लव्ह. बाय बाय.